मी जय सोजेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो रात्रीचे 10 वाजायला आलेत आणि मित्रांनो तुमच्यासाठी आज घेऊन आलो नवीन ब्लॉग। आज मित्रांनो तुमचा आवडीचा खूप नवरात्रीमधला फेमस व्हिडिओ म्हणजे आज फॅन्सी ड्रेस आहे आपल्या गावामध्ये आणि आज आपल्या गावामध्ये फॅन्सी ड्रेस इथे होणार आहे। तर इकडे बघा सगळं आपले पब्लिककडे जमा झाले, या बाजूला चव्हाट्यात अजून हळूहळू पब्लिक येत आहे, या बाजूला पण आहे। तर मित्रांनो आता आपल्या जवळच लवकर आता फॅन्सी ड्रेस चालू होतोय। तर मित्रांनो तुम्हाला चला दाखवतो आजचा फॅन्सी ड्रेस आपल्या मुरुड तालुक्यातला सगळ्यात फेमस आणि खूप छान छान इथं फॅन्सी ड्रेस बघायला भेटतात। वेशभूषा खूप छान असतात आणि खूप आज भाग आहेत। तर चला मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो फॅन्सी ड्रेस। आणि ही मित्रांनो आपली चेरगावची अंबामाता। जयेंद्र भोजेकर यांच्याकडे अल्पवराची आपला नाश्ता आहे तो ठेवलेला आहे। तर मी जी नावं असली त्यांनी सर्व प्रेक्षकांना वाटण्यासाठी त्यांनी मदत करायची आहे। आपल्या वेशभूषा कलाकाराचं नाव सांगायचं। राम आणि सीताच्या भूमिकेत उत्कृष्ट अशी वेशभूषा त्यांनी सादर केलेली आहे। तसेच छोटी बाल कलाकार आलेले आहेत भाजीवालीच्या भूमिकेत भाजीवाली नूडल्स बर्गर्स कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर ताबडतोब ऑर्डर द्यायची आहे। बाल कलाकार आलेले आहेत त्यांच्या टाळ्याच्या गटात स्वागत करा। फ्रेंच फ्राईज मॅकडॉनल्ड्स फिरायला सांगतो गोल फिरायचा सगळा पूर्ण मैदानात। आली रे छोटी से बात कर आई दिवाली रे गले में लटके देखो कमाली है। कॉमेडी चालू है, लक्ष्य द्यायचं कॉमेडी करे त्यांच्या। अभी मैं आप लोगों को
उन्होंने जा रहा हूं एक बबीता। बबूचा चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ। क्या बोल रहा है? चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ, चाय पियो बिस्किट खाओ। बंद करो चाय पियो। गांधी जी बंद, गांधी जी जो करते हैं। क्या वो उल्टी हो रही है? नहीं सेठ जी। क्यों कर रहे हैं? आल्याच्या नंतर टाळ्या वाजवायला कोणी कंजूसी करू नका. त्या फुकट वाजल्या जातात. टाळ्या फुकट वाजल्या जातात, कंजूसी करू नका. सम्राट शासन यांनी हा पूर्ण अल्पोपाहार विजय साजरा केलेला आहे. आणि आता सर्वांनी गाण्याला नाव घ्यायची गरज नाहीये. पोपटलाला हा वगैरे तर कोंबडीचा पिल्लू आला आहे. पोपटवाला पोपट 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 भविष्य मागत आहे का? भविष्य भविष्य मागत आहे का? हे लग्न कोणा तुला तर लवकर येत नाही म्हणून ये पहिलं आणलं लग्न व्हायला बाबू नको रे. पोपट या कोणता भविष्य मागत आहे का? मुलींचा बी या लवकर होतं बाबू पोपटवाला पोपट बाबा ऐका मामा तुमचा मला मामा लग्न 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 कोणी करत अरे घे पकड पकड. अरे पोपट झालं हे चक्कर. अरे तुला पत्ता लागत. अरे मामा गेले चौका आहे, चौका चौका मागो. अरे घर आला घर. यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या वर्षी देवीचं नियोजन इथे केलेलं आहे. सुंदर अशी सुबक मूर्ती आणि त्याच बरोबर सुंदर अशी सजावट आणि दररोजचा कार्यक्रम अतिशय चांगलं नियोजन. त्याबद्दल सर्वांचा खूप खूप अभिनंदन.
नावाचा एक प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करतात महिला वर्ग, चेहेर महिला वर्ग यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. भाग आहे तो म्हणजे मळणीचा. अर्थातच येणारा जो हंगाम आहे तो फक्त आणि फक्त मळणीसाठी, कापणी आणि मळणीसाठी असणार आहे. त्याचंच एक प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करतात चेहेर महिला वर्ग. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या कलेसाठी. अर्थात एका साईडला शिव आणि एका साईडला पार्वती असा एक चित्र सादर केला होता. त्याच्यानंतर चौलचे दत्त मंदिर देखील ज्यानं सादर केला होता. आणि आज या वर्षी साक्षात शनिदेवांचं या ठिकाणी साक्षात रूप आपल्याला बघायला मिळते. आणि ते देखील कसं मारुती रायांच्या साक्षीने या ठिकाणी सुंदर असं वेशभूषा सादर केली आहे. आणि नक्कीच या शनिदेवाला क्रिकेटचे सर्व खेळाडू मनातल्या मनात म्हणत असतील की ह्या वर्षी 13 वर्षाने फायनल मारले आम्ही आणि ती जी 7.5 होती कुठेतरी दूर होऊ दे आणि सलग येणाऱ्या प्रत्येक वर्षाला फायनल मिळू दे. ही शनिदेव वर 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 ओके जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे कलाकारांसाठी. अतिशय अप्रतिम. मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजलेत आणि तुम्हाला इकडे पब्लिक दाखवतो. हे बघा, हे आहे आजचे पब्लिक. हे बघा बाहेरच्या गावातील पण आलेले आहेत आणि सर्व पब्लिक आपल्या गावातली जबरदस्त पब्लिक अशी आहे. आणि मित्रांनो ही आपली स्पर्धा आहे ना मुरुड तालुक्यामध्ये खूप फेमस आहे. अशा प्रकारची ही कलाकृती किंबहुना तामिळनाडू, केरला, आंध्रा या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. अशी ही वेशभूषा या ठिकाणी आपल्या नूतन शहर आयोजित अर्थातच सांस्कृतिक वेशभूषा या ठिकाणी सादर होते. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो या कलाकारासाठी.
इकडे बघा, शेतकरी. प्रेक्षकांचं मत आहे, सर्व कन्फ्युज आहेत की नक्की कोण असते. तर मित्रांनो या बाजूला बघता या सर्व महिला आहेत, पण कोण महिला आहेत कोणाला कोणीच ओळखला नाही अजून. आणि मस्त झाला फॅन्सी ड्रेस आजचा आहे ना, जबरदस्त फॅन्सी ड्रेस होता. दीपिका विशाल सवरकर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या कलाकारासाठी. दीपिका विशाल सवरकर नवीन चेहर का? नाही चेहरच. ओके. पप्पू ओके. झाले. बेबे बेबे माझ्याकडे बघून आया. मिलिंद रोडकर आणि शतू सिद्धू रोडकर सर्वेश रोडकर यांच्याकडून 200 अर्थात 400 रुपये पारितोषिक मिळालं आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्या कलाकारांसाठी. अजून एक इथे वेशभूषा सादर होत आहे. वेशभूषा कसली आहे? शंकर भगवान अरे ही माझी भावनो आणि म्हणजे मोठी भाई कोणी नवीन जगा नेऊन ठेवते. हे माझे बाबा म्हातारा बाबा त्याला हुंडा बसवतोय. नाही ते तुमचं बाबा नसतील, ते भानूचं बाबा असतील. भानूचं बाबा. पण मला एक प्रश्न पडला भानूच्या बाबांना, एवढी फाटकी तुटकी कपडा असताना हा जॅकेट कुठून हातात घेतो? अरे मेकअप तर आम्हाला तुम्हीच केले. पण मी हा जॅकेट विचारला. जॅकेट नवीन म्हणजे तो जो भानूचा वडील होता अतिशय गरीब होता, मात्र हा जॅकेट तुम्हाला भेटला कुठे सांगा? आपल्या गावातील कोणाचा तरी हरवलेला होता ना यावर्षी.
पावर मॅटर गेली म्हणून हल्ला हा Yes. आणि ही मिशी हलवण्याची स्टाईल कुठून आली? पुन्हा एकदा वन्स मोर होऊ द्या. मामा अप्रतिम सादरीकरण या ठिकाणी माझ्या मित्रांनो. सानिध्य राजेश सोडकर यांच्याकडून 100 पारितोषिक आले आणि सुरेश माळी यांच्याकडून सुद्धा 100 पारितोषिक आले या वेशभूषेसाठी. टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करायचं आहे. यापुढे कलाकार जर कोणी असेल तर लगेचच यायचं आहे, वेळ घालवायचा नाही. कारण देशी विदेशी दारू प्यार दारू प्यार प्रेम कर प्यार देशी विदेशी दारू प्यार दारू प्यार प्रेम कर प्यार देशी विदेशी दारू प्यार देशी प्यार वावा विदेशी प्यार वावा देशी प्यार विदेशी प्यार प्यार वावा दारू प्यार प्रेम कर प्यार देशी विदेशी दारू प्यार दारू प्यार कलाकारासाठी अप्रतिम या ठिकाणी सादरीकरण केलं. पण मित्रांनो रात्रीचे 12:30 वाजलेत आणि मित्रांनो आपला आहे ना फॅन्सी ड्रेस संपलाय. आता हे पब्लिक आपले सगळे चालले. आपला आजचे अँकर राजेश चवरकर खास दुबईवरून आले होते आणि त्याची रविवारी फ्लाईट आहे. रविवारी रिटर्न फ्लाईट आहे. तर खूप खूप धन्यवाद राजेश चवरकर. तर मित्रांनो रात्रीचा आपला कार्यक्रम संपला आहे.